मम्मा बोल. मला पप्पांना सांग पनीर टिक्का आणायला बाहेरून? हा. बाहेरून कशाला? शाही पनीर खायचं ना तुला? तर मी घरी बनवते ना, बनवू का? हा. चला तर मग शाही पनीर बनवूया. हा. तर आमची प्रतिष्ठा किंवा प्रिन्सी हिचं डिमांड होते की शाही पनीर खायचं. तर मी या प्रकारे शाही पनीर बनवलेलं आहे. बघा किती रिच आणि क्रीमी दिसते. तर चला पण बघूया याची रेसिपी. इथे अर्धा किलो असं पनीर घेतलेलं आहे आणि त्याला असं स्क्वेअर साईजमध्ये कट करायचं आहे. बघा मी करते कट. असं व्यवस्थित कट करून त्याचे स्क्वेअर साईजचे तुकडे बनवले आहेत. एकदम फ्रेश क्रीम होतं, फ्रेश क्रीमी पनीर होतं. आता याला थोडंसं फ्राय करून घेऊया. एका पॅनमध्ये तूप टाकून थोडं गरम करायला ठेवलं आणि बाजूला गरम पाणी आणि करायला ठेवलं. त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून हे पनीर तुपामध्ये असं थोडंसं गोल्डन फ्राय करून घ्यायचं आहे. हे बघा किती छान कलर आला आहे त्या पनीरला. हे सगळं फ्राय झाल्यानंतर एक पनीर काढून घेऊया बाजूला. आणि पनीर फ्राय केल्यानंतर असं थोडं चिरल्यानं कडक होतं. त्यासाठी ते पाणी गरम केलं आपण. पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं. ते पनीर त्या पाण्यात टाकून ठेवलं. त्यामुळे पनीर सॉफ्ट राहील आणि गोल्डन कलर असेल. तर चला तर मग ग्रेव्ही बनवूया एकीकडे. त्यासाठी 4-5 टोमॅटो कट करून घेतलेले आहेत. 7-8 हिरव्या मिरच्या, 1 गड्डी लसूण, थोडा आल्याचा तुकडा आणि 4-5 कांदे आणि काजू. हे सगळं आता आपण तेलामध्ये शिजवून घेऊया. त्याच पॅनमध्ये पनीर फ्राय केलेला पॅन, ते तूप गरम करून घेऊया आणि त्यामध्येच हे सगळं मसाले भाजून घेऊया. गार्निशिंगसाठी काजू लागणार आहेत, ते अगोदर आपण फ्राय करून घेऊया. बघा हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला काजू भाजून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता इथे काजूला हलकासा गोल्डन कलर आलेला आहे. तर आपण आता काजू बाजूला काढून घेऊया. हे काजू आपल्याला नंतर लागणार आहे, त्यासाठी व्यवस्थित काढून बाजूला ठेवून घेऊया. किती सुंदर दिसत आहेत, मला तर खूप आवडलं. आणि त्याच तुपामध्ये बारीक पातळ चिरलेला कांदा, उभाच कांदा चिरल्याने पटकन सॉफ्ट होतं आणि शिजायला लवकर मिळतं. त्यानंतर हिरवी मिरची, लसूण, 1 गड्डी, चिरलेलं आलं आणि टोमॅटो टाकून घेऊया. हे सगळं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं. आणि वरून 1 वाटी काजू. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्याला न पाणी न जास्त तेल वापरता थोडंसं तुपामध्ये किंवा तेलामध्ये कशातही आपण असंच फ्राय करून घेऊया. आणि त्यावर खडे मसाले टाकू. थोडेसे शहाजिरे, 3-4 तुकडे दालचिनी आणि 4-5 मिरी, 4-5 लवंग असं घेतलेलं. हे टोमॅटो, कांदा आणि हे लवकर सॉफ्ट व्हावं म्हणून 1 चमचाभर असं मीठ वापरलेलं आहे. ते सॉफ्ट होत आहे तोपर्यंत आपण इकडे पनीर मसाला, शाही पनीर मसाला सुहानाचा घेतला मी. त्यामध्ये 1 वाटी दूध टाकून मिक्स करूया आणि हे मिक्स करून बाजूला ठेवून देऊया. त्यानंतर चेक करूया आपण आपले ग्रेव्हीचं मटेरियल कसं सॉफ्ट झालं आहे की नाही. हे बघा छान सॉफ्ट झालं, तेल सुटत आलं, जास्त तेलही वापरलेलं नाही, सगळं सॉफ्ट झालं. कांदा एकदम ट्रान्सपरंट झाला आणि टोमॅटो सगळं गळून गेलं. तर चला आता गॅस बंद करूया आणि हे मिश्रण असंच थंड व्हायला ठेवूया. असं पॅनमध्ये थोडासा वेळ लागेल, त्यासाठी आपण हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यामुळे हे मिश्रण पटकन थंड होईल. थोडंसं थंड झाल्यानंतर ठेवलं होतं तरी पण वाफा निघतात बघा. आणि मी थोडंसं कोमट आहे तोपर्यंत त्याची पेस्ट बनवून घेते. बघा अशी स्मूथ पेस्ट झाली पाहिजे. किती छान कलर आहे. इकडे तेल गरम करायला ठेवले, त्यामध्ये 2-3 तेजपत्ता टाकून हे मिश्रण टाकून घेऊया आपली ग्रेव्ही.
हे बघा, ही ग्रेव्ही टाकल्यानंतर 10 ते 5 मिनिटात असं तेल सुटेपर्यंत शिजून द्यायचं. त्यानंतर 1 वाटी फ्रेश क्रीम टाकलेलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. त्यानंतर फ्राय करून घेतलेलं पनीर पाण्यातून काढून घेऊया आणि त्यात टाकून मिक्स करूया. हे बघा कसं छान मलाई शाही पनीर मस्त. तर तयार आहे आपलं शाही पनीर. काजू, अमूल क्रीम